नमस्कार, मी उमाज किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। मी आज भेळ करून घेणार आहे। आता सर्वप्रथम मी कढईमध्ये तेल टाकून घेतले। तर यामध्ये आपल्याला थोडेसे जिरे टाकून घ्यायचे तेल गरम झाल्यानंतर। थोडीशी हळद पावडर टाकून घ्यायची यामध्ये आणि गॅस बंद करून घेत आहे मी। यामध्ये हे जे आपण चुरमुरे जे घेतले ना यामध्ये टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित आपल्याला हे परतवून घ्यायचे। खाली उतरवून घेऊन पण आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ शकता। आता ही लसण घेतलेलं आहे मी 5-7 पाकळ्या। आता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे। याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट वापरायचं आहे आपल्याला। याच्यामध्ये 5-7 मी लसण पाकळ्या घेतले। लाल तिखट थोडंसं टाकून घ्यायचं आहे आपल्याला, चवीनुसार मीठ। आणि आता आपल्याला हे लसण वाटून घ्यायचं आहे। तुम्ही मिक्सरवरती पण वाटून घेऊ शकता, कारण ही भेळमध्ये लसणाची चटणी खूप छान लागते। यामध्ये आपल्याला हे बारीक वाटून घेऊन पाणी टाकून घ्यायचं आहे यामध्ये। पहा, अशा पद्धतीने आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हे मस्त मिक्स करून घ्यायचं असं। आपली चटणी तयार झालेली आहे ही लसणाची। चिंच गुळाची चटणी करून घेतलेली आहे। आता हे सर्वप्रथम मी या भेळवरती टाकून घेणार आहे। आपण ही लसणाची जी चटणी करून घेतले ते पण यावरती टाकून घेणार आहे। धना पावडर, जिरेची पावडर, काळं मीठ, मी हे टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे। यावरती हे टोमॅटो टाकून घ्यायचे, बारीक चिरून घेतलेला कांदा, बारीक चिरून घेतलेली ही कैरी आहे। कैरीची पण बारीक बारीक फोडी करून घेतलीत मी। तुम्हाला जेवढं आंबट आवडते त्यानुसार आपल्याला ही कैरीची फोडी यामध्ये टाकून घ्यायची आहे। हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला एका कटोऱ्यामध्ये घ्यायचं आहे। 4 वाजता हे भेळ खाण्यासाठी टाइमपास खूप छान आहे। मुलांना पण खूप आवडते दुपारच्या वेळेला। यामध्ये आपल्याला फरसाण टाकून घ्यायचं आहे, शेव पण टाकून घ्यायचं आहे, वरून थोडासा कांदा, टोमॅटो आणि वरून कोथिंबीर। खूप छान हे अशा पद्धतीने माझी भेळ करून झालेली आहे। तुम्ही पण करून पहा। टाइमपास भेळ जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।